मिरज पंचायत समिती नूतन इमारतीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामफलक हटवल्याने आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक, गटविकास अधिकारी गायब। मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजाने परवानगी न घेता मिरज पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारतीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावून नामकरण केले होते। हा नावाचा फलक काढल्याने आंबेडकरी समाज आक्रमक झाला होता। मिरज पंचायत समितीसमोर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले होते। प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करत पुन्हा नामफलक लावण्याचा इशारा दिला। आज सकाळी हे नाव काढल्याचे कार्यकर्त्यांना समजल्यानंतर मिरज पंचायत समितीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि यावेळी कोणताही अप्रिय घटना घडू नये म्हणून महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलीस फौजफाटा दाखल झाला होता। आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले होते। यावेळी बोलवाड उपसरपंच सचिन कांबळे, अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गेटसमोर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासन हे जातीयवादी असल्याचा आरोप करत बलिदान गेलं तरी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पंचायत समिती इमारतीवर लावणारच असा इशारा सचिन कांबळे यांनी दिला आहे। आज शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने पंचायत समितीला कुलूप लावून गटविकास अधिकारी नॉट रिचेबल होते। चालू आहे दाखल करा म्हणलंय मिरज पंचायत समिती नूतन इमारत जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलेलं होतं। परंतु मिरज पंचायत समितीच्या जातीवादी जे काही प्रशासन आहे, सांगली जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी BDO सायमोते आणि मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटीलबाई यांची काल जिल्हा परिषदेमध्ये मीटिंग झाली आणि या जातीवादी प्रशासनानं, जातीवादी अधिकाऱ्यांनी यांना बाबासाहेबांचं नाव दिलेल्या दिवसापासून खटकत होतं। त्यांचं नियोजन चालू होतं की हे नाव कशा पद्धतीने काढलं गेलं पाहिजे, यासाठी काल दिवसभर आणि परवा दिवशी दिवसभर त्यांचं नियोजन चालू होतं। परंतु या ठिकाणी नाव काढल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी नाव तिथं दिलं गेलं त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। परंतु या कार्यकर्त्यांचा गुन्हा दाखल झाला तर आतमध्ये जे काही छत्रपती संभाजी राजांचं नाव दिलेलं होतं, मग ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्यावर पण गुन्हा दाखल होणार, मग मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडेंच्यावर गुन्हा दाखल होणार, स्वतः तिथं जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे होता, BDO होता, उपअभियंता पाटील मॅडम होती, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार। या भीतीपोटी त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं जे नाव दिलं ते नाव प्रशासनानं एका रात्रीत काढलेलं आहे। ही गांडू प्रशासन आहे। कार्यकर्त्यांनी दिवसा गुरुवारी सकाळी 9 वाजता नाव दिलेलं होतं आणि या प्रशासनानं रात्रीतनं नाव बाबासाहेबांचं हटवले। अरे तुम्हाला काल पण बाबासाहेबांच्या नावाची भीती होती, आज पण बाबासाहेबांच्या नावाची भीती आहे आणि उद्या पण तुम्हाला बाबासाहेबांची भीती ही 100% राहणार आहे। पण तुम्ही नाव काढला म्हणून बाबासाहेबांचं नाव या जगातून मिटणार नाही। तुम्हाला एकच इशारा आंबेडकरी समाजाच्या वतीनं, या ठिकाणी जिथं नाव होतं त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पुन्हा ते नाव सन्मानानं या ठिकाणी बसवल्याशिवाय मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी जनता गप्प बसणार नाही, असा या ठिकाणी मी इशारा देतो। आणि या जातीवादी प्रशासनाचं, विशाल नरवाड्याचं, सायमोत्याचं आणि उपअभियंता पाटीलबाईचं या ठिकाणी समाजाच्या वतीनं, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय मल्हार। हटवले ज्या वेळेला आम्हाला सकाळी नाव हटवण्याची भूमिका समजली असाच झाले, त्याच वेळेला आम्ही मिरजेचे जे आता BDO आहेत सायमोते त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतला नाही। ज्या उपअभियंता पाटील मॅडम त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल घेतला नाही। इथलं प्रशासन ही गांडूळचं प्रशासन आहे। त्यांनी जर नाव काढलं असेल तर त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी येऊन समोर सांगायला पाहिजे ना की आम्ही नाव काढलेलं आहे म्हणून। पण नाव काढलं कोण ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। प्रशासन जर समोरून सांगत नसेल की आम्ही काढले म्हणून तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे।
ही आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.